आदरणीय आदित्य साहेब ठाकरे हे थोड्याच वेळात ह्या व्यासपीठावर येत आहेत। व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, नाशिक ग्रामीण शहरातून आलेले सर्व शिवसैनिक माता भगिनी, आज लोकसभा संपल्यानंतर आदित्य साहेबांचा दौरा या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी होतोय। खरं म्हणजे लोकसभेच्या टायमाला आपण दाखवून दिलं की गद्दार या ठिकाणी पडू शकतात आणि गद्दारांना हे नाशिक त्याची जागा दाखवून देतो। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे। राजाभाऊंची उमेदवारी आणि उमेदवारीनंतर झालेलं महानाट्य याचाही सुद्धा पडदाफाश ह्या शिवसैनिकांनी खऱ्या अर्थानं केलेला आहे। ज्यांना वाटत होतं की नाशिकची शिवसेना आम्हीच या ठिकाणी चालू शकतो, आम्हीच चालवतो, अशा आवेर भाषेमध्ये वावरणारे शिवसेनेचे पदाधिकारी ज्यावेळेस शिवसेना सोडून गेली, तरी या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कुठल्याही प्रकारचा शिवसेनेला तडा न जाता सर्वसामान्य शिवसैनिक हे उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी खऱ्या अर्थानं उभे राहिलेले आहे। ज्यावेळेस शिवसेना फुटली आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सगळ्यांनी बघितलं, उद्धव साहेब यांनी राजीनामा दिला आणि ज्यावेळे वर्षा बंगल्यावरून मातोश्रीपर्यंत ज्यावेळे साहेब जात होते, अक्षरशः लोकांच्या डोळ्यामधून पाणी येत होतं। आज पुन्हा हा महाराष्ट्र एक ठाकरे परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी खऱ्या अर्थानं उभा आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, दिंडोरी आणि नाशिक या तिन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या तिन्ही खासदार या ठिकाणी महाआघाडीचे आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठवलेले आहे। आज चिंता एकच त्यांना भेडसावतीये की आता पुन्हा ही सत्ता कशी आणायची। कारण आपण बघतो ज्यावेळेस राऊत साहेब टीव्ही समोर येत आहेत आणि या विरोधकांची पायाखालची वाळू या ठिकाणी सरकते, त्यांना माहित आहे की पुन्हा त्या ठिकाणी उद्धव साहेब जर मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तर या सगळे ज्यांनी त्रास देऊन या ठिकाणी शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, हे सर्व पुन्हा या ठिकाणी जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून सत्ता वाचवण्यासाठी अनेक पळवाटा या ठिकाणी काढतायत, परंतु आता याच्यातून ही जनता आता माफ करणार नाही। आगामी निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये या 6 मतदारसंघामध्ये ज्यांना उमेदवारी मिळतील, आपण सगळ्यांनी अत्यंत उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहून 6 विधानसभा मतदारसंघामधून महाआघाडीचे उमेदवार या ठिकाणी पाठवावा अशी विनंती या ठिकाणी करतो। या ठिकाणी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी साहेबांचं मोठ्या घोषणाने या ठिकाणी स्वागत आपल्याला या ठिकाणी करायचं। युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। महाराष्ट्राची नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे युवा नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांनी लोकसभेच्या आधी 2 वर्षापूर्वी जेव्हा गद्दारी झाली, या महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांनी केलं आणि अतिशय युवक असतील, नागरिक असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या महाराष्ट्रातून आदरणीय आदित्य साहेब यांना मिळालेला होता। मित्रांनो, नेहमीच या नाशिकवरती माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि आपण बघितलं, पक्ष गेला, चिन्ह गेलं, 40 गद्दार गेले, खासदार गेले, परंतु या जनतेनं, या महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी 9 खासदार निवडून दिले।
आणि आपल्या नाशिक मध्ये सुद्धा राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मतांनी आपण सर्वांनी निवडून दिलेला आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला अजून जोरात काम करायचं आहे आणि त्याची आज सुरुवात आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या या नाशिक लोकसभेच्या प्रमुख पदाधिकारी असतील, महिला आघाडी, शेतकरी, कामगार आणि युवक यांना संबोधण्यासाठी, यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान सभा याची खरी महाराष्ट्रातली पहिली सुरुवात ही आपल्या नाशकामधून होत आहे. तरी तुम्हा आम्हाला जे जे मार्गदर्शन मिळेल ते काम आपल्याला पुढील काळात करायचं आहे. मी पुनश्च साही विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख लोकांच्या वतीनं आदरणीय साहेबांचं स्वागत करत आहे. सर्वांनी आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. जय भवानी. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा साहेब आगे बढो. खोटे नाटे सारे मुखवटे फाडून दाखवतो सत्य. खोटे नाटे सारे मुखवटे फाडून दाखवतो सत्य. जे बोलणार ते करून दाखवणार वचनाच्या पूर्तीला सत्य. हे अंधार जाळण्यासाठी आयुष्य उजळण्यासाठी उगवलाय नवा. मी आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करायचा आहे. त्यांच्या समवेत नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अभिवादन करायचं आहे व आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे. कृपया मंचावरील सर्व लोकांनी बाजूला जायचं आहे. काय करू आता? प्रस्तावना मी नाशिक महानगराचे महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांना नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब करतील. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे. प्रचंड मतांनी खासदार साहेब यांचा विजय झालेला आहे आणि मायबाप जनतेच्या वतीनं साहेब सत्कार करतायत. खरंच साहेब तुमच्या आदेशानं या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप काम केलं आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या विचाराचे आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मी महानगर प्रमुख विलासांना शिंदे यांना विनंती करतो की आपण प्रस्तावना करावी. विलासांना शिंदे आता सत्कार नाही, सर्व संपल्यावर सत्कार. काहीच नाही. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आप आगे बढ़ो. आजच्या या महाराष्ट्र स्वाभिमान सभेला संबोधित करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख, सन्माननीय ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी
महाराष्ट्रातला कामगार, महाराष्ट्रातला बेरोजगार युवक अपेक्षेने आदित्यजी साहेब ठाकरे, तसेच उपनेते सन्माननीय सुनील भाऊ बागुल, जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, सहसंपर्क प्रमुख दत्तानाना गायकवाड आणि खऱ्या अर्थानं साहेबांनी ज्यांचा सन्मान सत्कार केला ते नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंतभाऊ गीते, जयंतरावजी दिंडे, तसेच बापू घोलप, विनायकजी पांडे आणि व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व तोलामोलाचे पदाधिकारी. आणि खऱ्या अर्थानं हा सत्कार राजाभाऊंचा झाला, परंतु ज्यांच्यामुळे अथक प्रयत्नातून हा सत्कार होत आहे ते सगळे समोर बसलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय आणि निष्ठावान पदाधिकारी, शिवसैनिक मित्रांनो. साहेब, ज्या पद्धतीने ज्या गद्दार लोकांनी आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि ज्या पद्धतीने वल्गना केल्या त्या या महाराष्ट्रातल्या जनतेला, नाशिक जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा साहेब मान्य नाहीये. आणि म्हणून काही वेळामध्येच, थोड्या दिवसामध्ये आपण सन्माननीय राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आणि आपण बघितलं असेल आपल्या मार्गदर्शनाने संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक शिवसैनिक हा तळमळीने 43 डिग्रीच्या उन्हामध्ये प्रामाणिकपणाने हा लढत होता. एक बाजूला गद्दार होते आणि एक बाजूला आमचे खुद्दार होते. आणि साहेब, शेवटी इमानदारीची लढाई आपण जिंकलो आणि राजाभाऊ वाजे दिल्लीमध्ये गेलेले. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. काही गद्दारांना आपण घेतलं, 2दा खासदारक्या दिल्या, परंतु ते स्वतःला मोठे समजायला लागले. परंतु साहेब, आपल्या आशीर्वादाने, आपल्या मार्गदर्शनाने राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने खासदार गेल्यानंतर हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे हे पुन्हा आम्ही सगळ्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे. साहेब, एकाची तर आम्ही जिरवली, एका गद्दाराला आम्ही त्याची जागा दाखवलेली आहे, परंतु आम्हाला खऱ्या अर्थानं आता आमची जी काही येणाऱ्या ज्या निवडणुका आहे, ज्या गद्दार लोकांनी आमच्या साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्या पद्धतीने साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरून त्यांना पाय उतारवावं लागलं, परंतु ती खंत आणि ती चीड आजही आमच्या मनामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही ह्या निवडणुकांची खऱ्या अर्थानं वाट बघत होतो. ही निवडणूक म्हणजे विधानसभेची निवडणूक आणि आम्हाला पुन्हा एकदा आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी थाटामाटाने आणि सन्मानाने त्या विधानसभेवरती पाठवायचं आहे. आणि त्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब आम्ही सर्व निष्ठावंत आहोत. या ठिकाणी आपण कोणी उमेदवार द्या, तो नाव नसून तर आमचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे आमचे उमेदवार राहतील आणि त्यांच्यासाठीच आम्ही या ठिकाणी जीवाचं. असे कितीही गद्दार येऊ द्या साहेब, त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्यांना धूळ चाटल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो. आपण बिंदास राहा साहेब. आपण आणि सन्माननीय शिवसेना प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख आणि आपलं या नाशिक जिल्ह्यावरती विशेष प्रेम आहे आणि तेवढंच प्रेम या जिल्ह्यातील लोकांनी सुद्धा आपल्याला भरभरून राजाभाऊच्या मत रूपाने दिलेले. पण आम्हाला खरी चिंता आणि खरी ओढ आणि खरी आम्हाला जो निकष लावायचा आहे तो उद्याच्या निवडणुकीत लावायचा आहे. आणि ह्या गद्दारांना एकाचं काम झालंय, आता बाकीच्यांचं काम करायचं साहेबांनी, ते आम्ही करणार एवढं आपल्याला आश्वासन देतो. आणि पुन्हा एकदा सन्मानाने उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होणारच यात तीळ मात्र शंका नाही. पण त्यामध्ये खारीचा वाटा हा नाशिक जिल्ह्याचा असेल. आपण द्याल तो उमेदवार, आमची कुठलीही चढाओढ नाही, आपण दगड द्या, आम्ही त्याला शेंदूर लावून आमदार करून पाठवू एवढं आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यानंतर मी सुनील भाऊ बागुल उपनेते यांना विनंती करेल की आपण आपले विचार व्यक्त करा. आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपले नेते आदित्य ठाकरे, उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शिवसैनिक बंधूंनो, मित्रांनो, निवडणुकीचं वातावरण आहे आणि आत्ताच तुम्ही 2 महिन्यापूर्वीचं वातावरण बघितलं. त्या वातावरणावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल का जे लोक संघटनेचे नाही
किंवा जे लोक कोणत्याही पक्षाचे नाही अशा लोकांच्या मनामध्ये जी चीड होती ती चीड खासदारकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. वास्तविक बघितलं तर आत्ताच्या ज्या युती सरकार आहे या युती सरकारमध्ये यांनी लोकांमध्ये जे मतभेद केले, जातीमध्ये मतभेद केले, यांनी आदिवासींना नाराज केलं, यांनी मराठा समाजाला नाराज केलं, यांनी ओबीसीला नाराज केलं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम या युती सरकारने केलं. आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जे 2 पक्ष फोडले, पक्ष फुटलेले याच्या पहिले आपण बघितले होते, आमदार जात होते, खासदार जात होते, पण पक्ष कोणी हिसकून घेत नव्हता. आणि हा जो पक्ष हिसकून घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या पद्धतीची चीड आली तीच चीड आज सुद्धा आहे. तुम्ही आत्ता सुद्धा 100 पैकी 80 लोकांशी चर्चा करा, त्यामध्ये तुम्हाला लोक सांगतील का लोकसभेच्या निवडणुका येऊन द्या, आम्ही यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, क्लायमेट पहिलंही चांगलं होतं, आजही चांगलं आहे. आपल्याला फक्त काम करायचं आहे नियोजनबद्ध आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भगवा आणि फडकून माननीय उद्धव साहेब यांना पुन्हा त्याच खुर्चीवर बसवायचं आहे. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. मंचाच्या उजव्या बाजूला जे शिवसैनिक थांबलेले आहेत त्यांनी कृपया समोर आसनस्थ व्हायचं आहे. आता आपल्याला काही प्रमुख प्रवेश करायचे आहेत. प्रवेश करण्यासाठी फक्त 2 लोकांनी वरती यायचं आहे, बाकीच्यांनी समोरच थांबायचं आहे. मी युवती सेनेमध्ये ज्या ग्रुपचा प्रवेश होणार आहे त्याच्यासाठी मी रशिका जाधव व दोनच सांग बिल्डान ताई आणि रशिका जाधव या दोनच मशाल हातात देऊन अतिशय आगळा वेगळा हा उपक्रम इथे संपन्न होत आहे. ही अशीच मशाल आपल्याला घराघरात पेटवायची आहे, पोचवायची आहे. मी बिल्डान ताईन आणि रशिका जाधव या दोघांनीच फक्त मंचावर यायचं आहे आणि त्याचा पुढचा प्रवेश हा विजय साळवे आणि संदेश चव्हाण शेकडो विद्यार्थ्यांचा हा प्रवेश होणार आहे. त्याच्यानंतर संदीप फडोळ जे छावा संघटना येथून येत आहेत आपल्याकडे, त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. विशाल जाधव यांनी सुद्धा यायचं आहे. इच्छा फाउंडेशन व्यसनमुक्ती ग्रुप यांचे श्रीयुत बाविस्कर साहेब यांनी सुद्धा 1 बाय 1 यांचा सर्वांचा प्रवेश संपन्न होत आहे. व त्याच्यानंतर कय्यूम सज्जाद शेख यंग स्टार ग्रुप, परंतु ग्रुपने यायचं नाहीये. देवा जाधव, यश रायजादे यांनी सुद्धा एकाने शेकडो युवकांनी प्रवेश केलेला आहे. परंतु प्रायोगिक तत्वावरती 2 लोकांनी मंचावर आलेले आहेत, त्यांचा प्रवेश संपन्न झालेला आहे. पुढच्या काळामध्ये कृपया मंचावरची गर्दी कमी करायची.
सर्वांनी ज्यांचा प्रवेश झालेला आहे, त्यांनी मंचाच्या खाली उतरायचंय. मी आदरणीय माजी आमदार, माजी महापौर वसंतभाऊ गीते यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करायचे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या भारतीय घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आदित्यजी ठाकरे, खासदार राजाभाऊ वाजे, सुनील भाऊ बागुल, जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ बडगुजर, शहर प्रमुख आदरणीय विलास अण्णा शिंदे, आदरणीय जयंतजी दिंडे, विनायकजी पांडे, सर्वच माझे सहकारी, माजी आमदार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज आपण महाराष्ट्राच्या एका आगळ्या वेगळ्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करतोय. आणि ती सुरुवात करताना साहेबांनी महाराष्ट्र स्वाभिमान सभा ही सर्वप्रथम कुठे घेतली असेल तर ती नाशिक पासून सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ ही विजयाची सुरुवात आहे, विजयाची सभा आहे. आपण भाग्यवान आहोत. साहेबांनी निवड कुठली केली तर नाशिकची केली. लोकसभेला आपण प्रचंड कष्ट घेतले, महिलांपासून तर युवापर्यंत, ज्येष्ठ नागरिकापासून तर शेतकऱ्यापर्यंत, कामगारांपासून तर सर्वच महाराष्ट्रातील जनतेने भरभरून कौल दिला. परंतु नाशिकच्या जनतेने राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने मी गेली 40 वर्ष राजकारण पाहतोय, पण कुठेही पैसे न खर्च करता राजाभाऊला एवढ्या मोठ्या मताने लोकांनी मतं टाकलीत, एवढ्या मोठ्या मताने निवडून दिलं. ही सर्व कृपा आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची कृपा आहे. आणि म्हणून मी जास्ती वेळ घेणार नाही. साहेबांना तुम्हाला ऐकायचं आहे. कालचा झालेला प्रकार बदलापूर मधला या महाराष्ट्राचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं वातावरण चांगलं. पहिलं स्टेटमेंट जर कोणी केलं असेल तर ते उद्धव साहेबांनी केलं आणि सांगितलं की 9 तास 10 तास रस्ता रोको होतोय. हा उद्रेक आहे, जनतेचा उद्रेक आहे. अत्याचार झाल्या त्या शाळा कोणाच्या हे शोधलं पाहिजे. परंतु साहेबांनी एकच सांगितलं की कुठलंही राजकारण आणू नका, कुठलाही तिथं पक्ष आणू नका. ज्या चिमुरड्यावर अन्याय झाला तिला न्याय मिळाला पाहिजे, फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे, असे बोलणारे आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे. ज्याच्या सगळ्या जनतेचा जो क्रोध दिसला त्यास मुख्यमंत्री मिंदे असे म्हणतात हे राजकारण आहे. 12 दिवस जर तुम्ही FIR दाखल केली नसेल तर आता सगळे पोपटासारखे बोलायला लागले की ती शाळा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याची आहे.
त्याच्यात सगळे पदाधिकारी संस्थान आहे. आणि म्हणून हे सगळं लक्षात घ्या. हे सगळं पुढं पुढं या सगळ्या गोष्टी करताना तुम्हा आम्हाला फार सतर्क राहावं लागणार. काल परवाची नाशिकची झालेली दंगल काही एक कारण नाही, कुठलाही काही देणं घेणं नाही. एवढं चांगलं वातावरण असताना फक्त सत्ता कशी राबवायची, सत्ता आपल्यापासून दूर जाते. 10 वर्ष यांनी माज केलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, लोकसभेला 42-43 टेम्परेचर असताना आपण सगळे फिरलात, लोकसभेला राजाऊनला निवडून दिलं. अख्ख्या उत्तर महाराष्ट्रापासून तर नाशिकपर्यंत सगळी संपूर्ण भुईसपाट झाली. तोच धागा पकडून आता आपल्याला पुढचं विधानसभेच्या निवडणुका लढायच्या आहे. मी साहेबांना कळकळीची विनंती करेल, साहेब जास्तीत जास्त जागा या नाशिकमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये विधानसभेचे उमेदवार आपले असले पाहिजे, एवढी कळकळीची विनंती आपल्याला करतो. कारण आपला हक्क आहे आणि तो हक्क आपल्याला मिळाला पाहिजे, एवढीच या ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. याच्यानंतर मी आदरणीय दत्ताजी नाना गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त. आजच्या या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, उपस्थित शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो, खरं तर आपण सर्वजण या ठिकाणी आदरणीय आदित्य साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहे. गेले 2.5 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून गद्दारी झाली आणि 40 लोकांनी आपल्याशी गद्दारी करून निघून गेले. त्या 40 लोकांना ठिकाणावर आणण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय आदित्य साहेब यांनी केलेलं आहे. त्या 40 गद्दारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकसभेची निवडणूक आपण प्रचंड मताने जिंकलेली आहे, परंतु येणारी निवडणूक आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये आदित्य साहेबांना एकच आश्वासन आपण सर्व मिळून देतो की साहेब, या नाशिक जिल्ह्यामध्ये जे उमेदवार तुम्ही द्याल त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रक्ताचं पाणी आम्ही सर्वजण केलं, अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यानंतर मी खैरेताई यांना विनंती करतो की आदित्यजी साहेब यांना राखी बांधायची आहे. अतिशय महाराष्ट्रातील भाऊ आणि बहीण यांचा हा आगळा वेगळा सण, आगळा वेगळे स्नेह इथे संपन्न होत आहे. आणि आजपासनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे साहेब या पूर्ण महाराष्ट्रातील सर्व आमच्या भगिनींना भेटण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि युवक भगिनी ज्या शिक्षण घेत आहेत त्यांच्या भविष्यात, उज्ज्वल भविष्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर साहेब दौरा करणार आहेत. रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. मी सर्व वाघताई, संपर्क प्रमुख वाघताई यांनी मंचावर यावं. याच्यानंतर मी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे थोर शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर,
हिंदूंचे पंचप्राण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा. महाराष्ट्र स्वाभिमान यात्रा आणि महाराष्ट्र स्वाभिमान सभा या ठिकाणी संपन्न होत असताना आदरणीय आदित्य साहेब, आदरणीय सुनील भाऊ वाघोल, आदरणीय दत्ताजी नाना गायकवाड, आदरणीय विलासजी शिंदे, वसंत भाऊ गीते, जयंतजी दिंडे, विनायक भाऊ पांडे, योगेशजी घोलप, संदेशजी शिंदे आणि ज्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं असे आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिवसैनिक, माता भगिनी, बांधव. साहेब, लोकसभेची निवडणूक जी जिंकली आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं, जे शिवसैनिकांनी मेहनत घेतली ती प्रचंड मेहनत घेतली. त्यामध्ये 6 विधानसभा, 19,10,000 मतदान आणि 1910 बूथ आणि प्रत्येक विधानसभेमध्ये बूथ प्रमुखाची नियुक्ती, संघटनात्मक बांधणी, इलेक्शन कमिशन ज्या वेळेस शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना मीटिंगला बोलवलं त्या वेळेस शिवसेनेचे पदाधिकारी, विधानसभा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, मतदार यादीचे निरीक्षक असतील, मतदार यादीवर काम करणारा बूथ प्रमुख असेल आणि मतदार यादीवरती काम करणारा आता BLO असेल, ज्या पद्धतीने लोकसभा निवडणूक आम्ही लढवली, इलेक्शन कमिशनला सुद्धा वेळोवेळी ज्या पद्धतीने पत्रव्यवहार केला, मतदान झाल्यानंतर जे आपले बूथ प्रमुख होते 1910 बूथ प्रमुख साहेब 100% 17C फॉर्म कलेक्ट करण्याचं काम आपल्या बूथ प्रमुखांनी केलं आणि त्याच्यावरचा बॅलेट युनिट नंबर, कंट्रोल युनिट नंबर आणि VFT पॅड नंबर ज्या वेळेस मतमोजणी झाली त्यावेळेस त्या युनिटचा नंबर तपासल्याशिवाय आपल्या मतमोजणी प्रतिनिधीने ते युनिट ओपन करू दिलं नाही आणि त्यावेळेस स्टार्टिंग टायमिंग, क्लोजिंग टायमिंग हा युनिटचा चेक केल्याशिवाय, मतदान युनिटचा चेक केल्याशिवाय आम्ही मतदान मोजणी करू दिली नाही. त्याच पद्धतीने प्रत्येक युनिटचे बॅटरी ही 60-65% असली पाहिजे. काही बॅटऱ्यांचा पॉवर ही 99% होती. त्याला आम्ही विरोध केला, मतदान मोजणी थांबवली आणि मतदान मोजणी थांबवल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं 99% बॅटरी असणं हे चुकीचं आहे, परंतु त्याची बॅटरी संपली असेल म्हणून आम्ही ती बदलली असेल. परंतु युनिटचे सील चेक केल्याशिवाय आम्ही कुठलंही मतदान मोजणी करू दिली नाही. हे आमचं एशाचं गमक आहे आणि मला विनंती आहे आपल्याला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये आपला बूथ प्रमुख जसा BLO आपण पक्षकार्यामध्ये ज्या वेळेस संघटनात्मक बांधणी करतोय तर आम्ही BLO वरती भर देतोय, बूथ प्रमुखावरती भर देतोय आणि त्या पूर्ण 100% झाल्यानंतर निवडणूक ही सोपी होईल आणि आम्ही मतदार यादीनुसार आम्ही मतदार तपासत नाही, आम्ही मतदारानुसार यादी तपासतोय आणि आम्ही जे ब्लॉक केलेले आहे त्यानुसार जर आम्ही निवडणूक प्रोग्राम राबवला तर मला असं वाटतं
नाशिक शहरामधल्या व नाशिक लोकसभेच्या 6 जागा आणि नाशिक जिल्ह्याच्या 15 जागा यापैकी कमीत कमी 8 ते 10 जागा आपल्याला मिळावा अशी विनंती मी करण्यासाठी उभा आहे. मला खात्री आहे शिवसैनिकांचं प्रेम आहे, संघटनात्मक बांधणी चांगली आहे, आदरणीय उद्धव साहेबांना सहानुभूती आहे. मशाल ही चिन्ह लोकसभेला जरी नवीन असलं तरी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, पण विधानसभेला याच्यापेक्षा जास्त मताने आपण निवडणुका जिंकू अशी मला खात्री आहे. साहेब, गद्दारांच्या 50 खोके घेतल्यानंतर गद्दारांनी जी आपल्या पाठीमागे खंजीर कोपसला आणि सत्याचं ध्रुवीकरण केलं, सत्तेमध्ये बसलेत आणि हे लाडकी बहीण योजना त्यांनी अंमलात आणली. परंतु गॅस सिलेंडर 1200 रुपये, 400 रुपयाचं 1200 रुपये झालं. सतत GST मध्ये पैसा घेतोय, बी बियाण्यामध्ये पैसा घेत आहेत. ज्या पद्धतीने वसुली करतायत, 5 वर्षे वसुली केली आणि आता 3 महिने ते देणार आहे. बदलापूरच्या घटनेबाबत आदरणीय वसंत भाऊंनी सांगितलं की कशा पद्धतीची घटना झाली, त्याचा तीव्र शब्दामध्ये शिवसैनिकांनी निषेध केला. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये साहेब आपण सर्व विधानसभा जिंकू असं आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर राजाभाऊ वाजे आपले मनोगत व्यक्त करते. महाराष्ट्र स्वाभिमान सभा या नात्याने आदरणीय युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या इथे आलेले आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, शिवसेनेचे उपनेते आदरणीय सुनील भाऊ बागुल, जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ बडगुजर, महानगर प्रमुख आदरणीय विलासांना शिंदे, आदरणीय दत्तानाना गायकवाड, आदरणीय वसंत भाऊ गीते, आदरणीय विनायक भाऊ पांडे, आदरणीय जयंत भाऊ दिंडे, आदरणीय योगेश बापू घोलप, आदरणीय DG सूर्यवंशीजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी, समोर बसलेले सर्व मान्यवर, माता भगिनी आणि बंधूंनो, आदरणीय आदित्य साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही, परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण जी सर्वांनी प्रचंड साथ मला दिली, साथ आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या आपल्या शिवसेना या पक्षाला दिली, त्याबद्दल आपले सर्वांचे प्रथमतः मी ऋण व्यक्त करतो, आपले आभार मानतो. निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष असोत किंवा तळागाळातील शिवसैनिक असो, मी स्वतः उमेदवार आहे या नात्याने प्रत्येकजण लढला आणि म्हणूनच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक झाली आणि त्याच्यात जनशक्तीचा नक्कीच विजय झाला हे आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून शिवसेना या 4 अक्षर कुणाचे आहेत, आपण कुणाबरोबर राहायला पाहिजे याचा न्याय कोर्टाने जरी दिला नसला तरी जनतेने दिलेला आहे. आणि म्हणून मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो. काल झालेल्या निवडणुकीत युवा सेनेने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यात खास करून सिद्धेजी शिंदे असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेची नाशिकमधील सर्व टीम असेल, यांनी
मोठं काम केलं आणि हे नेतृत्व पुढे आपली शिवसेना पुढे घेऊन जाईल अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जे ब्रीद आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या पक्षाला आपल्याला सर्वांना दिलंय, त्याच नात्याने आम्ही सर्वजण काम करतोय. काल परवा झालेल्या घटना या राजकारणाच्या घटना आहेत, परंतु आदरणीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेला आदेश की समाजकारण केलं पाहिजे, निवडणुकीच्या दिवसात फक्त 20% राजकारण केलं पाहिजे, या नात्याने आम्ही सर्वजण मिळून एक विचार घेऊन पुढे चाललोय आणि त्या विचाराची साथ आपण विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्याला द्यावी. शिवसेना आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत, शिवसैनिक सर्व उद्धव साहेबांबरोबर आहेत. हे सिद्ध करण्याची वेळ पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस येईल, तेव्हा आपण सर्वजण पुन्हा लोकसभेच्या पेक्षाही जास्त जोमाने काम करू आणि सर्वच जागा आपल्या निवडून येतील ही भावना व्यक्त करतो. आदरणीय आदित्य साहेब नाशिकमध्ये आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्यन शुक्ला यांचा सत्कार आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. ह्युमन कॅल्क्युलेटर या नावाने ओळखले जाणारे आर्यन जाधव हे मंचावर येत आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांना 2022 येथे मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप मिळालेला आहे, तरी त्याचा सत्कार हा होत आहे. त्याच्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ऐश्वर्या अवसरकर, ज्यांनी भिंगाचा वापर न करता शेंगदाणे, पिस्ता, सर्व प्रकारचे कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी, सर्व या छोट्या छोट्या सूक्ष्म गोष्टींवरची चित्र काढलेलं आहे. ऐश्वर्या अवसरकर यांनी आदित्यजी ठाकरे साहेब यांचं सुद्धा सूक्ष्म चित्र भिंगाचा वापर न करता केलेला आहे. मी साहेबांना विनंती करतो त्यांचा सुद्धा सत्कार करा. पुढे त्यांचा प्रयत्न गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि अतिशय आगळं वेगळं टॅलेंट या नाशिकमध्ये झालेला आहे. प्रमोद जाधव, मदन देव यांनी सुद्धा यायचं, त्यांचा प्रवेश होत आहे. पारदी या तिघांचा प्रवेश होत आहे व साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपल्या सर्वांचा सत्कार आपल्याकडनं सत्कार होणार आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की साहेबांचं पोडियम घ्यायचं आहे. लगेच साहेब भाषणाला सुरुवात करणार आहेत. मंचावरची गर्दी कमी करायची आहे. नाशिक लोकसभेतील मतदार, विधानसभा मतदार निहाय ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत. साहेबांच्या भाषणानंतर साहेब सर्वांचा सत्कार स्वीकारणार आहेत. कृपया मंचावरची गर्दी कमी करा. माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार नंतर विलासांना सत्कार नंतर आदरणीय आदित्य साहेब. जय महाराष्ट्र. ए दादा तू जास्ती ही तर नको येऊस, तसंच कर. सुरुवात आज नाशिक पासून करत आहे. हा कार्यकर्ता मेळावा आहे आपला.
आणि मी आत्ताच सांगत होतो सगळ्यांना, मंचावरच्या सगळ्या नेत्यांना सांगत होतो, पदाधिकाऱ्यांना सांगत होतो की माझा सत्कार करू नका, अजून काम खूप करायचं आहे. सत्कार फक्त खासदार साहेबांचा झाला पाहिजे आणि इकडच्या शिवसैनिकांचा झाला पाहिजे. कारण ही लोकसभा निवडणूक निर्णायक होती. ही लोकसभा निवडणूक एक महत्त्वाचा एक टप्पा होता आपल्या देशाच्या इतिहासात आणि भविष्यात देखील. गेले 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना, ठीक आहे बसतील, त्यांच्या माध्यमातून आपण देशभरात जातो. थोडं काढू दे फोटो. अनेकदा इथे नाशकात आलेलो आहे मी आणि आपल्याशी संवाद साधलेला आहे. मग ती शेतकऱ्यांसाठी असेल दौरा, कधी युवकांसाठी असेल, कधी महिलांसाठी असेल, कधी आपली निष्ठा यात्रा असेल. नाशिकमध्ये येणं जाणं राहिलेलंच आहे. तसं गेल्या 10 वर्षात झालेलं आहे. गेल्या 5 वर्षात म्हणजे सरकार असताना पण आणि नसताना पण इथे येऊन एक वेगळी ताकद, एक प्रेरणा घेऊन जात असतो. आणि आपल्याला आठवत असेल, ह्याच वर्षी वर्षाच्या सुरुवातीला काळाराम मंदिरमध्ये येऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि तिथपासूनची सुरुवात झाली आपल्या विजयाची. आता कोणी रोखू नाही शकत आपल्याला, कोणी आता अडवू शकत नाही. कारण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, महाराष्ट्राची जनता आपल्या सोबत आहे आणि महाराष्ट्राचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. आणि सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. जसं नाशिक ह्या पूर्ण मतदारसंघाचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानायला आलोय, तसं आपण सगळेच कार्यकर्ता, मग महिला, पुरुष, युवक, युवती सगळ्यांचं अभिनंदन करतो की हा मोठा विजय आपण प्राप्त केला. ज्या मिनिटाला वाजे साहेबांना आपण तिकीट दिलं होतं, त्यांचा प्रचाराला सुरुवात झाली आणि ते फिरायला लागले. प्रश्न अनेक उपस्थित झाले की आपण कसं होणार, पुढे काय होणार. लास्ट मिनिटाला आपण उमेदवार दिलेला, शेवटच्या मिनिटाला उमेदवार दिलेला, पण जो काही एक लाट आपल्याला दिसायला लागली, जी लाट दिसायला लागली त्यांच्या सोबत लोकांची, प्रत्येक मतदारसंघातून जे 6च्या 6 विधानसभाचे मतदारसंघ जे नाशिक लोकसभेत येतात, सगळे जे काही सर्वे यायला लागले, सगळे जे काही रिपोर्ट यायला लागले, आपल्या कार्यकर्त्यांकडून रिपोर्ट यायला लागले, हेच सांगत होते की साहेब चिंता करू नका, आपला विजय हा पक्का आहे आणि तसा विजय तुम्ही करून दाखवला, विजय मिळवून दाखवला. यासाठी आपलं अभिनंदन करतो मी. अजून एका गोष्टीचं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो मी आणि ह्या देशाचं अभिनंदन करतो की ही लढाई जी होती लोकसभेची, आणि लढाईच होती, ही काही निवडणूक नव्हती, साधी सोपी निवडणूक नव्हती, लढाई होती. कारण आपल्या समोर जे काही बळ उभं होतं ते फक्त भाजपचं नव्हतं. भाजप जो स्वतःला सर्वात मोठा पक्ष मानतो, जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड भाजपकडे, जास्तीत जास्त पैसे भाजपकडे, जास्तीत जास्त त्यांचे जे काही मेंबरशिप ड्राईव्ह केली होती, जगातला सर्वात मोठा पक्ष स्वतःला मानत होते, असं भाजप आपल्या समोर होतं. महाशक्ती भाजपची समोर होती. 10 वर्ष बहुमताचं सरकार केंद्रातलं हे त्यांच्या सोबत होतं. त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, मग मित्रपक्षांमध्ये कोण कोण येतं, ईडी, आयटी, सीबीआय, सगळी यंत्रणा, निवडणूक आयोग, हे सगळं त्यांच्याबरोबर होतं. आणि आपल्यासोबत जो होता तो आपल्या महाराष्ट्रातली जनता होती, इकडचा माणूस होता, इकडची व्यक्ती होती. आपल्यासोबत जी होती ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली आपल्या ताकद आहे, संविधान, ते आपल्यासोबत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा दिली आपल्या, ती सोबत होती. आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. आणि आपल्या सोबत जे होते ते वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता, ती ताकद होती. त्याच ताकदीने दाखवलेलं आहे की ह्या देशामध्ये कोणाची मस्ती चालणार नाही, कोणाचा माज चालणार नाही. जर कोणाला वाटत असेल की हा महाराष्ट्र, हा देश हा आमचा मालकाचा आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. ह्या देशात चालेल तर संविधानच चालेल, संविधानाचाच कायदा चालेल आणि लोकशाहीच चालेल, हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. मला आठवतं जेव्हा एक्झिट पोल आले, 350, 400, त्यांची घोषणा तर होतीच, 400 पारची घोषणा होती. आणि आठवा मी इथेच येऊन नाशिकमध्ये येऊन काय सांगितलं होतं, आपली सभा झाली होती आणि ती सभा देखील एवढी मोठी सभा झाली होती. एक तर मी पोचायच्या आधी भरपूर पाऊस पडून गेलेला, धो पाऊस झालेला. आणि मग मला आठवतं पाऊस पडल्यानंतर मी फोन केले 1-2, मी बोललो विलासजी मी येऊ का, तर सांगतात या आदित्यजी काही चिंता करू नका, इकडे लोक कोणी हल्लेली नाही आहेत, हे पक्के आपल्या बाजूनी लोक आहेत, आपल्याला आशीर्वाद देणारे लोक आहेत, आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत, तुम्ही या आणि बघा इथे काय चमत्कार होतो तो.
आणि मी खरोखर आल्यानंतर मला जे वातावरण दिसलं, मी एकतर कुठच्याही जिल्ह्यात गेल्यानंतर सहसा माझ्या गाडीची काच खालती असते, कोणी हात केला की मी हात मिळवतो, बोलतो, विचारतो दादा काय चाललंय, ताई काय चाललंय, आणि सगळे मला सांगायचे तुम्ही एक राजा माणूस दिलाय, त्याला आम्ही दिल्लीत बसवल्याशिवाय राहणार नाही. हेच वातावरण त्यावेळी होतं. आणि त्याच वेळी मला आठवतं जेव्हा मी कोणाशी ट्रॅफिकमध्ये असताना बोलत असतो, काही असताना, ह्या गेल्या 2 वर्षात मला प्रत्येकाने सांगितलेलं आहे, मग जातपात धर्म हे न बघता मला सांगितलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला सांग की आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे घडलं तर चुकीचं घडलं, जे घडलं ते व्हायला नाही पाहिजे होतं. तुम्ही महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दाखवत होतात, तुम्ही महाराष्ट्राला सुवर्ण काळ दाखवत होतात. महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी होत होत्या, आणि तीच पोटदुखी भाजपची होती की महाराष्ट्र पुढे चाललेला आहे, आणि तेच भाजपला खटकत होतं की हा महाराष्ट्र पुढे जातोच कसा. पण मला आठवतं त्या सभेत आल्यानंतर चिखल तर तुडुंब भरलं होतं, चिखलाने मैदान सगळीकडे कचकच कचकच झालं होतं, आणि तिथे देखील आपली जनता, नाशिककर इथे बसले होते मला आशीर्वाद द्यायला आणि हे सांगायला की घरी जाऊन सांग की आपली सत्ता ही येणार म्हणजे येणारच, आणि इथे आपला खासदार येणार म्हणजे येणारच. ते तुम्ही करून दाखवलं, तो चमत्कार तुम्ही करून दाखवलं. आणि आज जर महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिलीत तर मी सगळ्याच आपल्या लोकांना सांगत असतो, सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, नेत्यांना सांगत असतो, उपनेत्यांना सांगत असतो, पदाधिकाऱ्यांना सांगत असतो, कार्यकर्त्यांना सांगत असतो की आजची जी परिस्थिती आहे ती चमत्कारापेक्षा काही वेगळी नाही, आणि तो चमत्कार तुम्ही घडून दाखवलेला आहे. कारण चमत्कार असा झालेला, तुम्ही बघा, कोणाच्या दुःखात आपण आनंद मानत नाही, पण जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप, ED, CBI, विश्वगुरू सगळं त्यांच्यासोबत. युक्रेन मधलं युद्ध थांबवलं होतं पापांनी, मणिपूरमध्ये बघितलं नाही पण युक्रेन मधलं थांबवलं होतं. हे सगळं असूनही आज भाजपा महाराष्ट्रात कितीवर आहे? किती खासदार आहेत भाजपचे? 9. आणि आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आपले 12 खासदार चोरले, 40 चोरांना पळवलं, मुंबईसारख्या शहरामध्ये 50 नगरसेवक नेले, अनेक ठिकाणी नेते उपनेते नेले, आणि तरी देखील आपण पण कितीवर आहोत? हा चमत्कार आहे. हातात काही नव्हतं, साम दाम दंडभेद सगळं त्यांच्या हाती होतं. जे काही धन होतं, तन मन धन बोलतं, आपल्याकडे तन होतं आणि मन होतं, धन त्यांच्याकडे होतं. ठीक आहे, तुमच्याकडे जरी राहिलं तरी तन आणि मन आमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण हा महाराष्ट्र आहे. इथे आम्ही धनाच्या समोर झुकत नाही, ना दिल्ली समोर झुकतो. आम्ही इथे झुकतो ते आमच्या संतांसमोर झुकतो, आम्ही झुकतो ते आमच्या मावळ्यांसमोर झुकतो, आणि आम्ही झुकतो ते छत्रपतींसमोर झुकतो, नतमस्तक होतो त्यांना. पण आज जे चित्र आपल्याला दिसतंय महाराष्ट्रामध्ये ते हेच आहे की ही जी काही महाबिघाडी झालेली आहे, जे मिंदे सरकार आहे, जे खोके सरकार आहे, जे भाजप प्रणित खोके सरकार आहे, ह्यांची हकालपट्टी करतायत कधी जनता, ह्याच क्षणासाठी थांबलेले आहेत. भीती बघा त्यांच्या मनात किती आहे. मला तुम्ही सांगा जरा, ह्या शहरामध्ये शेवटची महानगरपालिकेची निवडणूक कधी व्हायला पाहिजे होती? फेब्रुवारी 2022, बरोबर आहे. म्हणजे मुंबईसोबत, पुण्यासोबत, ठाण्यासोबत झाली का निवडणूक? इथे नाही झाली. म्हणजे महाराष्ट्र तुम्ही बघा, 2022 साली जेव्हा आपलं सरकार पाडलं या खोकेच्या लोकांनी, मिंदे सरकारने आपलं सरकार पाडलं, सरकार पाडल्यानंतर ना मुंबईत निवडणूक होऊ दिलेली आहे, ना पुण्यात निवडणूक होऊ दिलेली आहे, ना नागपूरमध्ये निवडणूक होऊ दिलेली आहे, ना नाशिकमध्ये निवडणूक होऊ दिलेली आहे, ना ठाण्यात जो त्यांचा गड समजतात तिथे निवडणूक होऊ दिलेली नाही, ना कोल्हापूर, सोलापूर, वसई विरार, पनवेल कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालीच नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा जनतेचे काय हाल आहेत. आज पण येताना बघत होतो मी, गल्ली गल्लीत जात असताना इथे येताना काही वळणाच्या गल्ल्या होत्या, कुठे कचरा पडलाय, कुठे खड्डे आहेत, आणि खड्डे बुजवणार तरी कोण? कारण आज जर स्थानिक नगरसेवक नसतील तर जनता म्हणून आपण हे विषय घेऊन जाणार कोणाकडे, हा प्रश्न असतोच. आमदार आमदारांचे विषय बघत असतात, खासदार दिल्लीचे विषय बघत असतात, मतदारसंघाचे विषय बघत असतात. आता ह्या 2 वर्षात आम्हाला सगळ्यांना आमदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयात हात घालायला लागलेला आहे, कारण नाईलाज आहे. आज आपण पाहतोय प्रशासक म्हणून जे म्युनिसिपल कमिशनर सगळीकडे काम करत आहेत, बट्ट्या बोल झालेला आहे कामाचा, चोथा झालेला आहे कामाचा, कुठेही काम सरळ मार्गाने होत नाहीये. प्रशासकाच्या माध्यमातून मिंदे सरकार असेल, घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील, म्हणजे स्वतः अलिबाबा असतील, हे सगळे महाराष्ट्र लुटायला निघालेले आहेत. आज मी तुम्हाला शब्द देतोय, ज्या दिवशी इथे निवडणुका होतील त्या दिवशी आपलं सरकार बसेल, आणि त्या दिवशी सरकार बसल्यानंतर पहिलं काम आपलं हेच असेल की आणि ज्या ज्या शहराला लुटलेलं आहे त्या त्या अधिकाऱ्यांना आणि त्या त्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय पण थांबायचं नाही. हा महाराष्ट्र आपण लुटू द्यायचा नाही. हा आपला महाराष्ट्र आहे.
आपण जे लढत आहोत ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. आपण लढत आहोत त्या महाराष्ट्राच्या आत्मासाठी लढत आहोत, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहोत. पण आज आपण पाहतोय जी काही परिस्थिती आपल्या राज्याची करून ठेवली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका 2 वर्षात होऊ दिलेल्या नाही आहेत. रस्त्यात खड्डे असतील, पाणी कुठे तुंबत असेल, कचरा साचत गेलेला आहे, शाळांची जी परिस्थिती होत चाललेली आहे, म्युन्सिपल हॉस्पिटलची परिस्थिती होत चालली आहे. पण आपण जायचं तर कोणाकडे जायचं? वॉर्ड ऑफिसर अनेक ठिकाणी नेमले नसतात, प्रशासकाचे दरवाजे बंद असतात आणि मिंदेंकडे तर पोहोचूच शकत नाही. जर तुम्ही खोके घेऊन गेला तरी सांगितलं मी महाराष्ट्राला धोके देईन तर तुम्ही मिंदेंकडे पोहोचू शकता. तुम्ही सांगितलं महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहे तर तुम्ही मिंदेंपर्यंत पोहोचू शकत नाही. ही आज परिस्थिती आहे, दुर्दैवी परिस्थिती आहे. आज परिस्थिती ह्या महाराष्ट्राची काय चालली आहे? आपण आता मी येताना पाहत होतो, वाजेसाहेब हा आपल्याला दिल्लीत विषय घ्यायलाच लागेल आणि आपण घेतलेला आहे विषय, तरी देखील आता काहीतरी मोठा विचार करायला लागेल. जे 3 महत्त्वाचे महामार्ग आहेत आपल्या राज्यामध्ये, मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल. कधीतरी ह्या गद्दारांनी ह्या रस्त्यावरनं पळून गेले असते गुवाहाटीला तर कळला असता हा रस्ता कसा आहे. पण आज मी सांगतो इथे, गडकरी साहेब कधीतरी आमच्या रस्त्यांवर या, तुमच्याचकडे हे खातं आहे, किती वाट लागली ह्या रस्त्यांची जरा पहा. कदाचित तिथे हाड वैद्यांचं दुकान सुरू करायला लागेल, दवाखाना सुरू करायला लागेल, अशी परिस्थिती आहे. पण ट्रॅफिक हा वाढत चाललेला आहे, मध्ये कुठे नेटवर्क नसतं, रस्ते एवढे भयानक झालेले आहेत. महामार्ग असतील, राज्याचे महामार्ग असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, आपल्या शहरातले रस्ते असतील, भयानक परिस्थिती उद्भवत चाललेली आहे. पण आज ह्या रस्त्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये, कारण मिंदे सरकारचं एकच लक्ष आहे की प्रत्येक दिवस तो आपला, प्रत्येक दिवस तो कॉन्ट्रॅक्टरचा, आणि कॉन्ट्रॅक्टरकडून मलाई काढतोय कधी आणि महाराष्ट्राला धोके देतोय कधी. पण आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणूक नाही, तसं काल परवाकडे जर आपण पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाची देखील एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेत 2 राज्यांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत, जाहीर झालेल्या आहेत. जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झालेली आहे जिथे 6 वर्ष निवडणूक घेतली नव्हती, आणि हरियाणामधली निवडणूक जाहीर झालेली आहे. पण महाराष्ट्राची निवडणूक अजूनही जाहीर झालेली नाही. महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालीच नाही. आपल्याला वाटलं होतं की झारखंड असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, जम्मू काश्मीर असेल, ह्या 4च्या 4 निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील, साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतल्या जातील आणि त्या निवडणुका करून आपण आपल्या कामाला मोकळे होऊ. ह्या महाराष्ट्राला जे संकट आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, अवकाळी सरकार आपल्या जे डोक्यावर बसवलेलं आहे, ते कधी ना कधीतरी दूर होईल. जे लुटणारे आपल्या डोक्यावर बसवलेले आहेत भाजपचे लोक, ते कधी ना कधी आपण पळवू शकू. पण अजून ते होऊ शकलेलं नाही, कारण ज्या प्रकारे मिंदे सरकारच्या मनात स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल एक भीती बसली की निवडणूक आपण हरू, आणि त्याच कारणामुळे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात देखील निवडणुका लांबवल्या गेलेल्या आहेत. निवडणुका ज्या ह्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होत्या त्या देखील त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत. या सरकारला आता नैतिक कुठचंही कारण राहिलं नाहीये निवडणुका पुढे ढकलण्याचं. नैतिकता राहिलीच नाही. तुम्ही कुठच्या अधिकाऱ्यांनी बसताय त्या सरकारमध्ये मला सांगा, ज्या महाराष्ट्राने तुम्हाला नाकारलेलं आहे, ज्या महाराष्ट्राने भाजपाला नाकारलेलं आहे, ज्या महाराष्ट्राने फुटलेल्या मिंदेंना नाकारलेलं आहे, ज्या महाराष्ट्राने फुटलेल्या राष्ट्रवादीला नाकारलेलं आहे, कुठच्या अधिकाऱ्याने तुम्ही सरकार चालवत आहे? एक दिवस पण तुमचा असू शकत नाही. खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे होतं, पण निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही. म्हणून प्रत्येक दिवस हा आपला, प्रत्येक दिवस हा कॉन्ट्रॅक्टरचा, प्रत्येक दिवस लुटण्याचा महाराष्ट्राचा, हे त्यांनी ठरवून महाराष्ट्राला लुटायला घेतलेलं आहे. आणि लुटायचं ते कसं लुटायचं ते किती लुटायचं? कुठेतरी लाज असायला पाहिजे, कुठेतरी खद्द असायला पाहिजे, कुठेतरी एक शरम असायला पाहिजे. पण ती न ठेवता आपण पाहतोय प्रत्येक गोष्ट आज एवढी भयानक वळणावर निघालेली आहे. प्रत्येक विषय जो एका भयानक वळणावर निघालेला आहे. तुम्ही मला सांगा, इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत. जरा हात वरती करून दाखवा मला महिलांनी, जरा मूठ दाखवा, तुमची ताकद दाखवा. आज मी तुम्हाला विचारत आहे की आपल्याला जे लाडकी बहीणमधून पैसे पाहिजेत की आपल्याला सुरक्षा पाहिजे, हे तुम्ही ठरवायचं आहे. हा फार महत्वाचा विषय, हा फार मोठा विषय आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या आत्मेसाठी फार महत्वाचा विषय. मी जे सांगतो ते विचार करा. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण त्यांना आत्ता आठवले 2-2.5 वर्षानंतर ह्यांना बहिणी आठवल्या. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा आपण आंदोलन केली असतील, जेव्हा जेव्हा ह्या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार झाले असतील, बलात्कार झाले असतील, कधीही बहिणी आठवल्या नाहीत. खरं तर तसं पाहिलं गेलं तर सुरुवातीपासून आम्ही ओरडतोय, सुरुवातीपासून आमचं आंदोलन सुरू आहे, सुरुवातीपासून आम्ही हाच विचार घेऊन पुढे आलेलो आहे की ज्या सरकारमध्ये, ज्या मंत्रिमंडळामध्ये 2 असे मंत्रिमंडळात मंत्री बसवलेले आहेत, एक ज्यांनी महिलांवर भयानक अत्याचार करण्याचे आरोप आहेत,
उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये आपण त्यांची हकालपट्टी केली होती. उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुमचे आरोप झालेत, गेट आउट, तुमच्यासारखी व्यक्ती आम्हाला नको आहे. त्याच माणसाला ह्यांनी मंत्रिपदावर बसवलेलं आहे. हे असे लोक तुम्हाला भाऊ तुमचे वाटू शकतात का? वाटू शकतात का? दुसरे मंत्री असे आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुळेंना, चला एक मिनिटं विचार बाजूला ठेवा की त्या खासदार आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या नेत्या आहेत, पण ज्या भयानक शिव्या सुप्रियाताईंना त्यांनी टीव्हीवर दिल्या, टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर दिलेल्या आहेत, त्यांना देखील त्यांनी मंत्रिमंडळात बसवलेलं आहे. तुम्ही मला सांगा, असली लोक तुमचे भाऊ कधी होऊ शकतात का? अहो, जे लोक, जो भाजपा ज्यांनी एका बलात्काराचं गुजरातमध्ये औक्षण केलं, त्याचं स्वागत केलं, त्याला मोठ्या मिरवणुकीत नेलं, का तर त्यांनी बिल्किस बानोचा बलात्कार केला. ज्याच्यावर बलात्कार झालेला आहे तिची जातपात धर्म न बघता त्या बलात्काराला फाशीच झाली पाहिजे, हा खरा भाऊ आहे. पण आज निवडणुका आलेल्या आहेत आणि म्हणून सगळीकडे सांगतात, आणि म्हणून म्हटलं तर आणि म्हणून माझं वेगळं ना, त्यांचं आणि म्हणून तसं नाहीये. पण आज त्यांना सांगतायत आत्ता जाहीर केलं 1,500 रुपये आम्ही देऊ, नंतर सांगतात परत जर आम्ही निवडून आलो तर जास्ती देऊ. घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला सांगत आहे, हिम्मत असेल तर वाढीव आत्ताच द्या, खोटं बोलू नका. तुमच्यावर विश्वास या महाराष्ट्राचा नाही आहे. जी व्यक्ती, जो माणूस एवढा निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो, आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो, खोटं बोलत फिरू शकतो, 20 वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सगळं ओरबाडून घेतलं, त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता. अशा व्यक्तीवर ह्या महिलांचा, ह्या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय? आज तुम्ही जरा आरशात बघून जरा हा स्वतःला प्रश्न विचारा. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी आज देखील सांगत आहे की येणारं सरकार आमचं आहे आणि आमच्या बहिणीला आम्ही वाढीव लाडली बहिणातून देऊच, पण सुरक्षा देखील देऊ. आणि जो कोणी बलात्कार करतो, खरं तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला 2 मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या. 2 मिनिटं तर कालच्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये सोडून द्यायला पाहिजे होतं. पण किती भयानक प्रकार आहे, किती विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रात झाला. 3 की 4 वर्षाच्या त्या मुलीवर, कुठच्याही महिलेवर, खरं तर कुठचाही वयोगट असो, असे प्रकार झालेच नाही पाहिजे. असा प्रकार झाला तर त्याला भर चौकात फासावरच लटकवलं पाहिजे. पण हा प्रकार जो झालेला आहे, 3 की 4 दिवस FIR घेतली नाही. बरं, FIR घेताना देखील त्या महिलेला, प्रेग्नेंट महिला होती, गरोदर महिला होती, तिला 10 तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं. आणि कुठे ना कुठेतरी काल लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लागली तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला. किती निर्दयी प्रकार या महाराष्ट्रात सुरू झालेला. लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता? लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता? कारण पोलीस यंत्रणा जोपर्यंत तुम्ही आदेश देत नाही तोपर्यंत अशा मॉबवर कधी लाठीचार्ज करू शकत नाही. आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झाला होता तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही एसपींची बदली केली असेल, तडकाफडकी अधिकाऱ्यांना बदललं असेल, पण 1 CM आणि 2 DCM मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाहीये. ते कळणं गरजेचं आहे, कळणं गरजेचं आहे. आमचं सरकार सांगेल कोणी हा आदेश दिला होता. कुठे होते काल फडणवीस साहेब, जे गृहमंत्री आहेत राज्याचे? काल बदलापूरमध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं, बसले होते दिल्लीमध्ये बसले होते, राजकारणासाठी बसले होते, स्वतःसाठी काहीतरी मागायला गेले होते. काल बदलापूरमध्ये जाण्याची हिंमत होती का? काल घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते? परवाकडे पौर्णिमा होती, शेतावर होते. बघा, माहिती काढा. त्यांची शेत तर जबरदस्त काहीतरी सुपर शेतकरी होती. आता येताना मी इथे सह्याद्री ॲग्रोला जाऊन आलो. त्यांचं काम जे आहे ते तुफान आहे, अफाट काम केलेलं आहे, खूप शेतकऱ्यांनी त्यांनी मदत केलेली आहे. पण माझा एक प्रश्न त्यांना विचारायचा राहिला की असं काय आहे रसायन जे आपले मुख्यमंत्री महोदयांच्या शेतात आहे की फक्त पौर्णिमेला आणि अमावस्येला शेतात जायला लागतं, बाकी कधी जाऊन चालत नाही? पण काल गृहमंत्री कुठे होते? दिल्लीत बसले होते. मुख्यमंत्री घटनाबाह्य कुठे होते? शेतावर बसले होते. काल ज्या महिलांवर, तिथे ज्या स्थानिक आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे का? तिथे ते एक स्थानिक त्यांचे मिंदे गटातले नेते आहेत, वामन म्हात्रे, त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? इथे पत्रकार महोदय आलेत, सगळे पत्रकार मित्र आलेत. एका पत्रकार महिलेला त्यांनी विचारलं, तू असा प्रश्न का विचारतेस, तू एवढं रिपोर्टिंग का करते, तुझा काही रेप झालाय का? हे मिंदे सरकारवाले आपले कधी भाऊ होऊ शकतात का? लाडके भाऊ कधी होतील का? महिलांना विचारतोय मी आज, होऊ शकतात का? तुम्ही यांना कधी माफ करू शकता का? काल एक आमदार आहेत भाजपचे, किसन कातोरेजी, त्यांनी सांगितलेलं आहे
की हे सगळं पॉलिटिकल स्टंट आहे. मला वाटलं तिथे तरी थांबतील, मर्यादा पाळतील. आज घटनाबाह्य मुख्यमंत्री असे बोलले आहेत, दाढी खाजवत बोललेले आहेत की हे सगळं पॉलिटिकल आहे. तिथे मोजा की कोण कुठे होतं, काय होतं, मोजा ना कोण काय होतं. पण मोजण्याच्या आधी पहिलं त्या महिलेला FIR दाखल करण्यामध्ये किती तास गेले आणि का गेले ते पहिलं मोजून दाखवा. माफी मागा त्या महिलेची, माफी मागा माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांची, माफी मागा माझ्या महाराष्ट्राची की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात. आणि आज काहीतरी अजून विचित्र प्रकार कळलेला आहे मला की काल जे तिथे आंदोलक होते 300 आंदोलकांवर FIR टाकलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी FIR टाकायची होती, FIR नोंद करायची होती, तिला 10 तास बसवलं 4 दिवसानंतर. पण काल ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी, त्या 3 वर्षाच्या मुलीसाठी, 4 वर्षाच्या मुलीसाठी, त्यांच्यावर लगेच FIR टाकले गेल्या. 300 लोकांवर FIR टाकले गेल्या आणि त्यांची कस्टडी, जो बलात्कारी की जो कोण तो माणूस आहे ना, काय त्याचं नाव मला माहीत नाही, अंकुश की काय त्याचं नाव आहे, त्याच्यापेक्षा जास्ती त्याला कस्टडी मिळालेली. हा कुठचा न्याय चाललेला आहे? कुठे चाललाय आपला महाराष्ट्र? ही लढाई जी आहे ही विचार करा तुम्ही, ही आपल्या लोकसभेनंतर थांबलेली नाहीये. ह्या लढाईची सुरुवात आता झालेली आहे. कदाचित आपल्याला वाटलं असेल की झालं, लोकसभा जिंकलो म्हणजे विजयच आहे. ज्या पक्षाला वाटत होतं 400 पार जाणार, त्यांचे 272 पण आले नाही, त्यांना 240 वर खेचलं. हा आपला मोठा विजयच आहे, हा देशाचा, लोकशाहीचा आणि संविधानाचा विजय आहे. आंबेडकर प्रेमी जनतेचा हा विजय आहे. पण आज ही लढाई थांबलेली नाही, कारण या महाराष्ट्रामध्ये देखील संविधानाला बाजूला करण्याचा पूर्ण प्रकार चालू आहे. 2 वर्षापासून सुरू आहे. ज्या मिनिटाला एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं, एक घटनाबाह्य सरकार, एक महाराष्ट्र द्वेषी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं, त्या मिनिटापासून संविधानाची लढाई आपली सुरू आहे. आपल्याला आठवत असेल उद्धव साहेबांनी त्यावेळी सभा देखील घेतली होत्या, वज्रमूठ संविधान रक्षणाची. ही सभा महाराष्ट्र स्वाभिमान सभा जरी असली, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी असली, तर ही सभा त्या संविधानासाठी पण लढत आहोत आपण. कारण इथे जर पुन्हा एकदा त्यानं जिंकून दिलं तर हा जो अन्याय आपल्या डोक्यावर बसवलेला आहे हा कायमचा आपल्या डोक्यावर राहील. आज महिलांचा विषय जसा आहे तसं शेतकऱ्यांचा विषय तर आहेच. याच नाशिकमध्ये आंदोलन झालं होतं की कांद्याची निर्यात बंदी गुजरातमध्ये पहिली हटवली, मग महाराष्ट्रात हटवली. का अन्याय हा महाराष्ट्रावर होत आहे? का असा राग तुमचा माझ्या महाराष्ट्रावर आहे की सगळं काही गुजरातला मिळत आहे पण महाराष्ट्राला कमीत कमी मिळणार? तुम्ही मला सांगा, जसं शेतीमध्ये हे सगळं होत असताना उद्योग क्षेत्रात या नाशिकमध्ये मोठ्या MIDC आहेत. तुम्ही मला सांगा ह्या 2 वर्षामध्ये, आणि हे कदाचित तुम्हाला वाटत असेल की अरे हा आदित्य परत तेच काय सांगतोय, पण तरुण मला जे दुःख झालंय तरुण मनाला ते हेच आहे की आज अनेक तरुणी मला भेटत असतात. मी त्यांना विचारतो तुमच्याकडे नोकऱ्या आहेत का, रोजगार आहे का? मला सांगतात ते नाही आदित्यजी, आम्ही रोजगार शोधत आहोत. आत्ता गाडीमध्ये मला एक बातमी कळली की एक इंजिनियर 24 की 25 वर्षाचा घर सोडून गेलेला आहे, मोबाईल घरी सोडून गेलेला आहे. का? तर त्याला नोकरीच मिळत नाहीये महाराष्ट्रामध्ये. आणि सरकारने काय स्कीम आणली आहे, इथे नाही जर्मनीमध्ये तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ. म्हणजे काय हा प्रकार सुरू आहे? जर्मनीमध्ये जायला तुम्हाला विजा देणार कोण? तुम्हाला जर्मन भाषा येणार का? शिकायला किती वर्ष लागणार? हे सगळं करायच्या ऐवजी जर्मन कंपन्यांना महाराष्ट्रात बोलवा. तुम्ही जे पाठवताय गुजरातमध्ये, वेदांता फॉक्सकॉन पाठवलं होतं कुठे? गुजरात. बलड्रग पाठवलं होतं गुजरात, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरात, सगळं काही गुजरात. मग आमचा महाराष्ट्र जाणार कुठे? आमच्या महाराष्ट्रासाठी लढणार कोण? आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही या लढाईसाठी तयार आहात का? कारण आज आता फसून चालणार नाहीये. अनेक योजनांचा पाऊस पाडतील. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, लाडली बहिणाची योजना ती आपण थांबवणार नाही. उलट आपलं सरकार येणारच आणि वाढीव देऊ, पण त्याच्यासोबत सुरक्षा देखील देऊ. शक्ती कायदा जो महिलांसाठी आणला. मी कोर कमिटीला विनंती करतो, इगतपुरी आणि त्र्यंबक, निवृत्ती लांबे आणि सर्व नाठे भाऊ हे सर्व सत्कार करणार आहेत. उपजिल्हा प्रमुख कन्नू ताजने, जगन्नाथ आगळे, सिन्नरचे आलेले सर्व पदाधिकारी, महिला आघाडी सुद्धा सत्कार करते नाशिक शहरातील. तर नाशिक शहरातील महिला आघाडीने सुद्धा सत्कार करायचा. ज्यांचा सत्कार झालेला आहे कृपया विनंती आहे, आपले घरचे लोक आहेत, कृपया शांतता राखा. ज्यांचा सत्कार झाला त्यांनी खाली उतरा कृपया.